नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे। मी फर्स्ट टाइम ब्लॉग बनवत आहे मराठीमध्ये। आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठी। सर्व गाडीमध्ये बसत आहेत मित्रांनो। निलेश भाऊ पण गेले सोबत, देवानंद भाऊ पण आहेत सोबत। संपूर्ण आता दर्शन करणार आम्ही गुणवंत बाबाचे। पहिले आम्ही आता जात आहे जिथं गुणवंत बाबांनी तपस्या केली होती, तिथं जात आहे। आता तुम्हाला पूर्ण दाखवत आहे। आता गुणवंत बाबाचे गाव पण दाखवणार आहे। आता आम्ही थांबलेलो आहोत अंजनगाव सुरजी मध्ये। अजून खूप लांब जायचं आहे। आता आम्ही मध्य प्रदेश मध्ये आलेलो आहोत दोस्तो, पाहू शकताय खूप मोठे मोठे पहाड आहेत। पहाडामध्ये तपस्यासाठी गेलेले होते गुणवंत बाबा। त्या गावाचं नाव आहे लाम घाटी। या बघा, बस आम्ही आता पोहोचतच आहोत। आता मध्य प्रदेश मध्ये येते, ते महाराष्ट्र बाउंड्रीवरच आहे। बघा नदी। आता आम्ही पोहोचलेलो आहोत आता लामघाटीमध्ये। आता हे आम्ही पोहोचलेलो आहोत लामघाटी। गाडी येत नाही इथपर्यंत म्हणून पैदल येत आहे। मित्रांनो, इथं आता लामघाटी जवळ आलेलो आहोत। हे पाहू शकता इथं हिर आहे। गुणवंत बाबांनी तपस्या केली होती। गुणवंत बाबांनी इथं तपस्या केलेली होती, ते पण जागा दाखवणार आहे तुम्हाला। पाहू शकता मित्रांनो लामघाटी। इकडे समोर नदी आहे। आता आम्ही नदीमध्ये आंघोळ करणार आहे। हे बघू शकता धबधबा, किती सुंदर नजारा आहे। खूप मोठा पहाड आहे। शंकरजीची मूर्ती पण आहे। हे देवीची मूर्ती। हे बघू शकता, हे पाणी नदी तर समोर आहे मित्रांनो, पण हे पाणी कुठून येत आहे कोणालाच अजून माहिती नाही आहे। तपास पण लावला पण काही माहिती लागली नाही की पाणी कुठून येत आहे। इथं मंदिर आहे, गुणवंत बाबाचे दर्शन घेत आहे इथं। हेच आहे ते पाणी, तिकडून मी पहिले अगोदर दाखवलं होतं। आणि हे पाणी नदीमध्ये जाऊन मिळत आहे। हे बघू शकता, हे नदीमध्ये पाणी पडत आहे। नदी खाली आहे, पण हे वरच्या भागातून पाणी कुठून येत आहे ते कोणालाच माहिती नाही। हे बघू शकता गुणवंत बाबाचा ठिया, छत्री आहे, फळा आहे, त्यांचे चपला पण आहेत, पादुका आणि काडी पण आहे।
तिथं जिथं तपस्या घेतली होती ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला. माझी बाई शूटिंग काढत आहे. आराध्या आणि अनुष्काचे आंघोळ पण झालेला आहे आता. आता मी पण जाणार आहे आंघोळीला. हे बघू शकता पाणी एवढं थंड आहे मित्रांनो की खूपच थंड आहे. हे बघू शकता धबधबा पुढं. एवढा सुंदर नजारा आहे की खूपच. हे बघा पहाड कोरेला आहे. मी आंघोळ करत आहे आता. खूपच थंड पाणी आहे. जास्त वेळ काही थांबलो नाही मी. पटकन आंघोळ केली आणि बाहेर निघालोय. हे बघा शंकरजीची मूर्ती आहे. थोडंसं वरती टेकडा आहे. त्या टेकड्यावरती थोडं फोटो शूट करत आहे मी. देवानंद भाऊ पण आहेत सोबत. निलेश भाऊ पण आहेत. तर चला मग निघूया आता मंदिराकडे. हे बघा ईर आहे. इरीच्या बाजूनी ही मूर्ती आहे गुणवंत बाबाची. आता इथून आम्ही दर्शन घेणार आहोत आणि आता तुम्हाला दाखवत आहे. हे पाहून घ्या देवीचं आहे मंदिर. अंगारा घेत आहे माझी बायको. हेच आहे दोस्तो मित्रांनो. गुणवंत बाबांनी तपस्या केली होती. या आम्ही पोचलेलो आहोत इथं. हेच जागा आहे ते. गुणवंत बाबांनी तपस्या केली होती. खूप वर्ष झाले त्या गोष्टीला. त्यावेळेस एवढं खतरनाक जंगल होतं हे की कोणालाच माहिती नव्हतं की इथं येऊन तपस्या करत आहेत म्हणून. कॅमेरा बदलत नाही का मागचा होत नाही. मागचा पुढचा माझा होऊन नाही मध्ये बघला. त्यांची मूर्ती पण आहे इथं. मागचा पुढचा होती. आता आम्ही निघतो. दर्शन झालेलं आहे. आता आम्ही मित्रांनो जात आहे गुणवंत बाबाच्या गावी शिंदी गाव. नमस्कार मित्रांनो. हे गुणवंत बाबाचे मूळ गाव आहे. शिंदी गाव आहे. आता इथं गाव नाही आहे. इथं धरण झालेलं आहे. तर गाव उठलेलं आहे. पण गुणवंत बाबाचं घर आहे. मित्रांनो हे गुणवंत बाबाचे घर आहे.
आता पक्क बांधलेलं आहे. पहिले कुडाचं घर होतं. शिंदी गावामध्ये हवा मी दर्शन घेत आहे. हे बघू शकता. अजून पण गुणवंत बाबाचे रिश्तेदार राहत आहेत इथं. पूर्ण गाव उठलेलं आहे इथून. आता फक्त मंदिर आणि घर आहे गुणवंत बाबाचे इथं. हे गुणवंत बाबाची मूर्ती. तुम्ही आता जे गुणवंत बाबाजवळ सापाचा मुकुट पाहिलेला आहे तांब्याचा, तो एका गडीमधून निघलेला आहे. तो मी दाखवणार आहे तुम्हाला. गडी मोठा गड आहे ते. आता आम्ही निवद लावत आहे गुणवंत बाबांना. हेच ते गड आहे. गुणवंत बाबाच्या मंदिराजवळच आहे. इथून ते सर्पाचं मुकुट निघलेलं आहे तांब्याचं. ते तुम्ही पाहिलेलं असेल व्हिडिओमध्ये. हे बघू शकता धरण आजूबाजूनी. ते मागच्या साईडनं ते घर आहे गुणवंत बाबाचे. हे समोर मंदिर आहे. आता मित्रांनो आम्ही लाखनवाडीला जात आहे. आनो होय ते पाय सोड हात नाही लाव. देतो ना थांब. सर्वजण आरतीचं ताट घेत आहे. बाबाचे मंदिर आहे. चलत जा समोर. दर्शन घ्या समोर. चला प्रसाद घ्या समोर. चला चलत जा समोर. समाधीचा व्हिडिओ जास्त नाही. आज फर्स्ट टाइम मी बनवला व्हिडिओ समाधीचा. काढू देत नव्हते व्हिडिओ. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. उभे राहा. आता हे नारळ त्याच्यामध्ये टाकायचं आहे. बराबरीचे आहे. हे बघा मित्रांनो आम्ही पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथं तपस्या केली
तेव्हा नंतर आम्ही ये नको घेऊ ते मोबाईल तिथं बाबा बसत होते. तो नाही तो तिथं लोक गाणे जा. येत होते. किती जाय 4 किलोमीटर येते. हे एकच आहे का? कोठिया हनुमंत बाबांचा दाखवणार आहे तुम्हाला. किती आहे? ते पाणी विचारणार. अनु ठीक आहे. हा. चला तो निघूया. इथं आम्ही पोचलेलो आहोत. तुम्हाला सांगत होतो हेच ते वडाचं झाड आहे मित्रांनो. या वडाच्या झाडाखाली हनुमंत बाबा बसत होते. मित्रांनो व्हिडिओ इथंच एंड करत आहे मी आता. तुम्हाला व्हिडिओ चांगला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. तर आता मी व्हिडिओ एंड बंद करत आहे. बाय बाय मित्रांनो. थँक यू वॉच केल्याबद्दल.